विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यांचे पेपर जे विद्यार्थी आपल्याकडे पाठवत आहेत ते आपण इतर विद्यार्थ्यांना मदत व्हावी किंवा त्यांना माहिती व्हावी की कशा पद्धतीनं प्रॅक्टिकलचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर आज आपण आणखी पुढचे काही पेपर घेणार आहोत आणि याचे जे उत्तरं आहे ते अगोदर आपण जी दिली होती त्या विद्यार्थ्यांना जी उत्तरं त्या ठिकाणी रेकॉर्ड केली होती तर ती तुम्हाला जशी तशी दिलेली आहे. ती उत्तरं मी दिलेली नाहीत हे लक्षात घ्या. आणि आता देखील यापुढं जे काही उत्तर असतील तर ते त्या विद्यार्थ्याचे उत्तर आहेत. त्यांनी जशा पद्धतीनं त्याचा पेपर त्या ठिकाणी दिलेला आहे त्या पद्धतीनं ते उत्तरं त्यांनी दिलेली आहे. तर आपण घेऊया आता सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. यामध्ये आपण जो पेपर आता घेतोय तो ॲग्रो 112 म्हणजे इंट्रोडक्टरी ॲग्रो मेट्रोलॉजी अँड क्लायमेट चेंज 40 मार्कचा पेपर आहे आणि क्रेडिट जे आहे ते 2 इन ब्रॅकेट 1+1 23/6ला त्यांचा पेपर झालेला आहे हा. आणि टाईम त्यांचा 10:30 असा होता. साधारण पुढं किती आहे 10:30 ते 11:30 वगैरे असावा. त्यानंतर सर्व प्रश्न कंपल्सरी आहे. पहिलाच प्रश्न आहे त्यांचा आन्सर द फॉलोइंग 10 मार्क्ससाठी. इनलिस्ट द व्हेरियस मेट्रोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट्स, एक्सप्लेन विंड वेन इन शॉर्ट. दुसरा प्रश्न आहे त्यांचा क्लासिफाय रेन गेज, गिव्ह ॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ रेकॉर्डिंग रेन गेज. हे दोन प्रश्न झाल्यानंतर त्यांचे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न त्यांनी इथं दिले. म्हणजे अगोदरचे दोन हे डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे होते, आता ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न आहेत. आन्सर द फॉलोइंग 5 प्रश्न आहेत 5 मार्क्ससाठी. विंड वेन इज लोकेटेड ऑन लाईन ABDCCDEF. दुसरा प्रश्न आहे त्यांचा अल्ट्रा व्हायलेट रेडिएशन आर ॲब्सॉर्ब बाय इन ॲटमॉस्फिअर. तर ॲटमॉस्फिअरमध्ये अल्ट्रा व्हायलेट रेडिएशनला कोण ॲब्सॉर्ब करतं? तर तिथं आहे नायट्रोजन, ओझोन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. 4 पैकी एक उत्तर निवडायचं होतं. सॉईल थर्मोमीटर शुड ऑलवेज फेस टुवर्ड्स ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. 4 पैकी एक उत्तर सांगा. IMD इज लोकेटेड ॲट दिल्ली, बँगलोर, पुणे आणि नाशिक. 4 पैकी एक आन्सर करेक्ट आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे कोड मधात ब्लँक स्पेस आहे. ऑन सिनॅप्टिक चार्ट सिनोप्टिक चार्ट शोज रेन कंडिशन ऑफ वेदर. तर 5, 0, 7 आणि 6 असे ऑप्शन आहे ABCD. एक ऑप्शन करेक्ट आहे. सेक्शन C स्पॉटिंगचा होता आणि 20 मार्क त्या स्पॉटसाठी होते. त्यामध्ये पहिलाच स्पॉट आहे आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट अँड राईट इट्स युजेस किंवा यूज. तर ओळखा त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव द्या त्या ठिकाणी आणि त्याचे उपयोग लिहा. दुसरा तसंच आहे आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट अँड राईट इट्स युजेस. तिसराही प्रश्न त्याच प्रकारचा आहे, त्याला ओळखायचं आहे आणि त्याचे उपयोग लिहायचे. चौथाही तसाच आहे. 5वा प्रश्न आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट अँड राईट इट्स युजेस. अगेन 6 and 7 दोन्ही प्रश्न सारखे आहे. त्या दोन्ही इन्स्ट्रुमेंटला ओळखा आणि त्याचा उपयोग सांगा. 8वा आणि 9वा प्रश्न त्याच प्रकारचा आहे, आयडेंटिफाय करून त्याचा उपयोग आपल्याला सांगायचा आहे. हा 10वा स्पॉट थोडासा रिपीट झाल्यासारखा दिसतो आपल्याला अगोदर एका स्पॉटशी. तिथं देखील आपल्याला आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट अँड राईट इट्स युजेस असंच आहे. आणि 4था प्रश्न व्हायवाचा आहे 5 मार्कसाठी. तर अशा पद्धतीनं एक पेपर होता हा. आणखी एका दुसऱ्या कॉलेजचा पेपर आहे हा, इंट्रोडक्टरी ॲग्रोमेट्रोलॉजी अँड क्लायमेट चेंज. परत एकदा इथं आपल्याला 12 ते 1 असं त्यांचं टायमिंग आहे आणि 23ला हा पेपर झालेला आहे त्यांचा. तर स्पॉटिंगचा प्रश्न घेतो आपण सुरुवातीलाच. आयडेंटिफाय राईट द युजेस पहिली इमेज. त्यानंतर दुसरा इमेज दिलेली आहे तिथं आयडेंटिफाय अँड गिव्ह यूज. त्यानंतर परत तिसरा प्रश्न तसाच आहे, आयडेंटिफाय राईट द यूज. चौथाही प्रश्न त्याच प्रकारचा आहे, इन्स्ट्रुमेंटला ओळखा आणि त्याचा उपयोग लिहा. 5वाही प्रश्न आपल्याला त्याच प्रकारचा दिसतो, आयडेंटिफाय दिस इन्स्ट्रुमेंट राईट द यूज किंवा युजेस. 6वा प्रश्न आहे डू ॲज डायरेक्टेड 25 मार्क्ससाठी आहे. ड्रॉ द वेल लेबल डायग्राम ऑफ थर्मल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर 10 मार्क्ससाठी. दुसरा प्रश्न आहे गिव्ह युअर ओपिनियन अबाउट व्हाय ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजी प्ले मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन ॲग्रिकल्चर. परत एकदा 10 मार्कचा प्रश्न आहे. तिसरा C प्रश्न आहे राईट डाऊन द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ बॅरोमीटर 5 मार्क्ससाठी प्रश्न आहे. तर कंपल्सरी प्रश्न होते ते. आता एक पेपर आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचा मिळालेला आहे आणि हा पेपर सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झामचाच आहे. याची तारीख 23/6 होती आणि क्रेडिट जे आहे 2 आणि ब्रॅकेटमध्ये 2+1. याचं टायटल जे पेपरचं ते आहे बेसिक जेनेटिक्स. तर BT 112 असा पेपर आहे तो. टोटल 40 मार्क त्यांचे
पेपरचे आहे आणि 10 मार्क आणखी त्यांचे इंटरनलचे वगैरे असतील. प्रश्न लक्षात घेऊया आपण. राईट डाऊन द प्रोसेस ऑफ मायक्रोस्कोपिक स्लाइड प्रिपरेशन ऑफ मायटोसिस इन ऑनियन रूट टिप अँड डिस्क्राईब द डिफरंट स्टेजेस ऑफ मायटोसिस. तर मायटोसिस बघण्यासाठी आपण ज्या स्लाइड प्रिपेअर करत असतो तर त्या ऑनियन रूट टिप वापरून तर त्याची प्रोसेस तुम्हाला डिस्क्राईब करायची होती तर किंवा ती लिहायची होती. 15 मार्कचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे त्यांचा, फाइंड आउट द जिनोटाईप ऑफ प्रोजेनी प्रोड्युस्ड ऑफ द फॉलोइंग क्रॉसेस. तिथं प्रोजेनी कुठल्या प्रोड्यूस होतील या खालचा क्रॉसनं. तर क्रॉस आहे कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी आणि त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या अगेन्स्ट जे प्लांट आहे त्याचे जिनोटाईप आहे कॅपिटल ए स्मॉल बी स्मॉल बी. त्यानंतर दुसरा प्रश्न तसाच आहे, फाइंड आउट द गमिट प्रोड्युस्ड बाय द प्लांट ऑफ फॉलोइंग जिनोटाईप. तर त्याचं प्लांट दिलेलं आहे, त्याचे जिनोटाईप दिलेले आहे कॅपिटल ए कॅपिटल बी आणि स्मॉल सी. हा 5 मार्कचा प्रश्न होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे त्यांचा, इन गार्डन पी टॉलनेस टी इज डॉमिनंट ओव्हर डॉर्पनेस स्मॉल टी, रेड फ्लॉवर कलर कॅपिटल आर इज डॉमिनंट ओव्हर व्हाईट फ्लॉवर कलर स्मॉल आर. व्हॉट विल बी द अपीअरन्स ऑफ F1 and F2 if a cross is made between pure breeding tall red flowered plant with dwarf white flowered plant, and what will be the breeding behavior of the genotype of F2 generation. तर 5 मार्कचा एक प्रश्न त्यांचा होता. खालचा शेवटचा प्रश्न आहे, 2 प्रश्न राहिले आणखी. एक्सप्लेन एनी वन जीन इंटरॅक्शन विथ एक्झाम्पल. 5 मार्कसाठी प्रश्न आहे आणि तुम्हाला मग बाकी काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिलेले आहेत ते गुगल फॉर्ममध्ये आहे. 10 मार्क्ससाठी होते ते आणि ते सोडवायचे होते. तर जितेश म्हस्के नावाचा विद्यार्थी आहे, त्यानंतर संचत झाडे नावाचा विद्यार्थी आहे आणि एक प्रसाद निघोते नावाचा विद्यार्थी आहे. तर या 3 विद्यार्थ्यांनी आपल्याला ह्या वरच्या प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या. त्यांना धन्यवाद. आता यापुढे आणखी प्रश्नपत्रिका जर तुमच्याकडून आल्या तर त्या आणखी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊया. आता मात्र या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.